76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई। श्री विठ्ठल सभा मंडप मंदिरातील आतील आणि बाहेरील बाजू श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी तिरंग्याची आकर्षक रोषणाई। उजनी धरणावर आकर्षक तिरंगा रोषणाई प्रशासनाच्या वतीने करण्यात आली विद्युत रोषणाई। पंढरपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयातील न्याय मंदिर इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई। प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूर बार असोसिएशनच्या वतीने रोषणाई। नाशिकमधील शासकीय कार्यालयांना आकर्षक विद्युत रोषणाई। जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, पोलीस आयुक्तालय आणि शहरातील मुख्य रस्त्यांवर तिरंगी रंगामध्ये आकर्षक रोषणाई। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला परभणीतील शासकीय कार्यालयांना विद्युत रोषणाई। महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंग्याच्या रंगाची रोषणाई। यवतमाळच्या नगरपालिका कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर तिरंग्याची आकर्षक रोषणाई। प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आलेल्या या रोषणाईने नागरिकांचं लक्ष वेधलं। रायगडमधील शासकीय कार्यालय तिरंग्याच्या रंगात सजली। जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय तिरंगाच्या रंगाने सजली। जिल्हा प्रमुख पदाच्या नियुक्तीवरून जळगावात शिंदेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर। निवडणुकीआधी शिंदेंच्या विरोधात काम करणारे इकडे आल्याबरोबर जिल्हा प्रमुख कसे होतात, माजी जिल्हा प्रमुखांचा सवाल। चंद्रपुरातील भाजपमधील मुनगंटीवार समर्थक आणि विरोधकांमधील गटबाजी पुन्हा उघड। मुनगंटीवार समर्थकांनी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्र्यांच्या स्वागताचा कार्यक्रम केला, तर मुनगंटीवार विरोधकांनी प्रियदर्शनी सभागृहात पालकमंत्र्यांचं जंगी स्वागत केलं। चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त। निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थकांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण पोलिसांची खबरदारी। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील शिरशिंगे धरणाबाबत आमदार दीपक केसरकरांनी घेतली आढावा बैठक। केसरकर सकाळी प्रत्यक्ष जागेवर जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करणार। चंद्रपूरच्या प्रियदर्शनी शासकीय नाट्यगृहात राजकीय पक्षाचा कार्यक्रम। काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार। अडचण लक्षात घेत भाजपच्या किशोर जोरगेवारांनी आदिवासी संघटनांना केलं कार्यक्रमाचं आयोजन। रोहे अष्टमी अर्बन बँक विक्रीला स्थगिती द्या, खासदार सुनील तटकरे यांची सहकार मंत्र्यांना फोन करून विनंती। ही बँक कवडी मोल भावात बिल्डरला देण्यात येत असल्याचा ठेवीदारांचा आरोप। धाराशिवमध्ये निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना अडवल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेसचं निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन। निवडणूक आयोगावर काँग्रेसचा गैरकारभाराचा आरोप। वर्ध्यात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून कॉपीमुक्त अभियानाचा आढावा। नागपूर विभागातील 10वी आणि 12वी परीक्षेसंदर्भात आढावा। अमरावतीच्या विजया स्कूलचा इन्स्पायरिंग जपान असोसिएशन सोबत सामंजस्य करार। दोन्ही देशातील विद्यार्थी आणि शिक्षकांना ज्ञान, आदर आणि समज वाढवण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी हा करार व्यासपीठ उपलब्ध करून देणार। स्फोटातील कामगारांचे मृतदेह घेऊन ग्रामस्थ आणि मृतांच्या नातेवाईकांचा आयुध निर्माणच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या। यावेळी आयुध निर्माणीचे महाप्रबंधक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संतप्त ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की। लेखी आश्वासनानंतर आयुध निर्माणीतील आंदोलन मागे। दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अंकित बारईच्या कुटुंबियांना 30 लाखांची आर्थिक मदत, तर कुटुंबातील एकाला आयुध निर्माणीत नोकरीचं लेखी आश्वासन। खासदार प्रशांत पडोळ यांची मध्यस्थी। कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री संजय सावकार यांची भंडाऱ्याच्या आयुध निर्माण कंपनीला भेट। महाप्रबंधकांशी चर्चा करत घटनेची माहिती घेतली। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचे मुदतवाढ देण्याची मागणी। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना प्रशिक्षणार्थींनी निवेदन दिलं। नाशिकच्या येवल्यात जनता नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांचं उपोषण। चेअरमन आणि संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करून पैसे परत करण्याची ठेवीदारांची मागणी। जालना नांदेड समृद्धी महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला द्या, अन्यथा जमीन
देणार नाही. परभणीच्या करड गावातील शेतकऱ्यांचं ग्रामपंचायतीसमोर उपोषण. रायगडच्या वडखळ डोलवी हद्दीतील शेतजमिनीतून जाणारं JSW कंपनीची 400 KYCची विद्युत टॉवर लाईन याला शेतकऱ्यांचा विरोध. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत टॉवर लाईनचं काम बंद ठेवण्याची मागणी. 13 वर्षीय विद्यार्थिनीचा 33 वर्षीय नराधमाकडून विनयभंग. आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 15 दिवसात दुसऱ्यांदा विनयभंगाची घटना. धन्य इंद्रायणी वारकरी शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला. कोल्हापुरात अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांनी चोप दिला. गडहिंग्लज एसटी स्टँड समोर अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला चोप देत नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं. $5 लाखांची लाच स्वीकारताना मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या 2 कर्मचाऱ्यांना रंगेहात अटक. सांगली लाचलुचपत विभागाची कारवाई. या पोलिसांनी फिर्यादीकडे 10 लाखांची मागणी केली होती. नाशिकच्या मनमाडमध्ये भरधाव ट्रक पुलाचा कठडा तोडून रेल्वे ट्रॅकवर पडला. सुदैवानं चालक बचावला. ट्रक रेल्वे ट्रॅकवर पडल्यानं पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. जळगाव शहरातील जिल्हा दूध संघासमोर भरधाव डंपरची ट्रॅक्टरला धडक. अपघातात एकाचा मृत्यू, 3 गंभीर जखमी. सुदैवानं अपघातात 2 विद्यार्थी थोडक्यात बचावले. घटना CCTVत कैद. साताऱ्यातील वाई बस स्थानकासमोर भरधाव वेगानं आलेल्या कारने 5 जणांना उडवलं. एकाचा मृत्यू, 4 गंभीर जखमी. अपघाताची घटना CCTVत कैद. धाराशिवमध्ये प्रताप सरनाईकांच्या स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे आग. विमानतळ परिसरात गवताला फटाक्यांमुळे आग लागली. पालकमंत्री झाल्यानंतर सरनाईक पहिल्यांदा धाराशिवमध्ये. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.